24 जून. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. लोककल्याणाच्या तळमळीनं जो ग्रंथ लिहितो तो खरा ग्रंथकार. वाचनात आलेलं आचरणात आणून जो लोकांना सांगतो तो खरा वक्ता, आणि सांगितलेलं जो आचरणात आणतो तोच खरा श्रोता आणि साधक. अलीकडं ज्ञानप्रसाराची अनेक साधनं उपलब्ध झाली आहेत. त्यामुळं नको त्या ज्ञानाचाही विस्तार झपाट्यानं होतोय. ज्ञान हे एक प्रकारचं दुहेरी शस्त्र आहे. कोणत्याही ज्ञानाचा बरा वाईट उपयोग तो करणाऱ्यावर अवलंबून असतो. मुळात ज्ञान हे पवित्र आहे. जे ज्ञान नीती आणि धर्म यांच्या पायावर उभं असतं ते जास्त प्रभावी ठरतं. सर्वांचं एकमेकांवर प्रेम वाढेल आणि सर्वजण एकत्र येतील असं ज्ञान असावं. श्रीमंत गरीब, विद्वान अशिक्षित, लहान थोर, स्त्री पुरुष या सर्वांना एकमेकांबद्दल प्रेम, आदर आणि आपुलकी वाढेल असं ज्ञान व्यक्त झालं पाहिजे. द्वेष मत्सर वाढवेल, नीतिधर्माला फाटा देईल असं ज्ञान पुस्तकात नसावं. विद्वान शास्त्रज्ञ नवीन शोध लावून जगाला स्वार्थी आणि लोभी बनवत आहेत आणि त्यामुळं सर्वनाश होतो. जे ज्ञान समाधान देत नाही ते खरं ज्ञान नव्हे. जगाचं खरं स्वरूप ज्यांना कळतं ते खरं ज्ञान आहे. देहासंबंधी जे ज्ञान ते व्यावहारिक ज्ञान. जे जसं आहे तसं ओळखणं हे तत्वज्ञान. मी देहाला माझा म्हणतो, अर्थात मी देह नव्हे. माझं घर म्हणणारा मी घराहून वेगळा ठरतो. जडत्व म्हणजे काय? देहाच्या ठिकाणी ममत्व हे जडत्व आहे. पदार्थाचं यथार्थ ज्ञान ज्याला आहे तो शहाणा. व्यवहाराचं गूढ ज्याला कळतं तो प्रपंची. जगाचं गूढ ज्याला कळतं तो तत्वज्ञानी. सूक्ष्माचं ज्ञान होणं यात सुख आहे. आत्मा हा समुद्र आहे तर जीव हा त्याचा अगदी लहान थेंब आहे. त्याची ओळख होऊन आत्म्याशी समरस होणं हेच खरं तत्वज्ञान आहे. ब्रह्मसत्यम जगन्मिथ्या अशा ज्ञानाच्या गोष्टी कळायला कठीण असल्या तरी अभ्यासानं दीर्घ काळानंतर कळतील. पण नामाचं महत्त्व कळणार नाही. ते एक संत कृपेनंच कळतं. नामावर विश्वास बसणं महाभाग्याचं लक्षण आहे. आपण बुद्धिभेदापासून सावध दूर गेलं पाहिजे. संत वचनावर विश्वास ठेवून अखंड नाम घ्यावं, त्यानंच समाधान लाभेल. ज्या ग्रंथाच्या श्रवणानं भगवंताविषयी प्रेम उत्पन्न होतं, ज्याच्या योगानं विरक्ती उत्पन्न होते, अनितीचं वर्तन टाकून नीतिमार्ग धर्ममार्ग यांचा अवलंब करावासा वाटतो, ते सद्ग्रंथ, उदाहरणार्थ ज्ञानेश्वरी, दासबोध, नाथ भागवत हे ग्रंथ सदोदित वाचून त्यांचं मनन करणं हेच फार गरजेचं आहे. आणि त्यामुळं ईश्वर प्रेम उत्पन्न होतं. अत्यंत कठीण प्रमेय असलेले जगातले ग्रंथ वाचावेत, पण शेवट अत्यंत सोप्यातलं सोपं असं नामच घ्यावं. जानकी जीवन स्मरण जय जय राम.